नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला कांताराबद्दल एक फन फॅक्ट सांगणार आहे. तर कांतारा सिनेमात जे कॅरेक्टरायझेशन दाखवलेलं आहे, जे फोक एक प्रकारचं कल्चरल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे लोककथेचं थोडक्यात, तर त्याच्यातला यक्षगण डान्स या नावाचं जे नृत्य प्रकार असतो, तर त्यामधला ऋषभ शेट्टी हा ट्रेंड आर्टिस्ट आहे. तो त्या कलेतला ट्रेंड ॲक्टर आहे. ॲक्टर म्हणण्यापेक्षा तो ट्रेंड आर्टिस्टच आहे असं आपण म्हणूया. त्याने याविषयीचे थ्रोबॅक फोटोज शेअर केलेले होते. तो यक्षगान डान्स परफॉर्म करत असताना. तर हे यक्षगान डान्स हा जो प्रकार आहे तो कर्नाटकामध्ये ट्रॅडिशनल फोक आर्टच्या स्वरूपात सादर केला जातो आणि हा ट्रॅडिशनल फोक आर्ट म्हणजे थोडक्यात पारंपरिक लोककथा, लोकनृत्य, तर या प्रकारात हा कला प्रकार मोडतो आणि याचं सादरीकरण जे आहे, जो ऋषभ शेट्टी आहे तो त्याच्या यंग एजमध्ये असताना म्हणजे शाळेच्या दिवसांमध्ये असताना तो शाळेत स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी या गोष्टी करत असायचा. तर त्याचं हे बॅकग्राऊंड जे आहे, यक्षगण त्या कॅरेक्टरमध्ये जाणं किंवा ते त्या पद्धतीने परफॉर्म करणं, तर हे कुठेतरी त्याच्या अंगात भिनलेलं आहे म्हणून त्याच्याकडून तेवढ्यात जबरदस्त प्रकारचं ते प्रेझेंटेशन कांतारा आणि कांतारा चॅप्टर 1मध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते यक्षगण आर्टिस्टचं जे इनबॉर्न टॅलेंट आहे ते एकदम डीपली रूट झालेलं आहे त्याच्या कॅरेक्टरमध्ये आणि त्याचमुळे जे काही आहे तो हे करू शकतो आहे. त्याचं जे होमटाऊन आहे कुंदापुरा, हे कर्नाटकमधील गाव आहे, जेथे शाळेत जात असताना त्याने हा यक्षगण आर्टिस्ट जे काही आहे तर ते तो शिकला तिथून आणि त्यानंतर त्याने हे कल्चरल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आज पूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. हॅट्स ऑफ, सॅल्यूट टू हिम.